नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला जो क्वेश्चन 3 आहे त्यामधला एक्झाम्पल 2. क्वेश्चन 3 काय आपला, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. हे जे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे ते आपल्याला ग्राफिकल मेथडनी सॉल्व करायचे. चला क्वेश्चन 2 काय बघूया. काय दिलेले बघा, दोन इक्वेशन दिलेले. फर्स्ट काय, x मायनस 3y इक्वल टू 1 आणि सेकंड आहे 3x मायनस 2y प्लस 4. चला सगळ्यात पहिले ह्या इक्वेशन साठी आपण टेबल फॉर्म करू, नंतर ह्या इक्वेशन साठी टेबल फॉर्म करू, मग त्या दोघांचा इंटरसेक्शन पॉइंट ग्राफवर काढायचा आणि ते सोल्युशन आपलं असणार. सगळ्यात पहिले हे इक्वेशन प्रॉपरली लिहून घेऊ. प्रॉपरली म्हणजे काय, जशाच तसं x मायनस 3y इक्वल टू 1 आलं इथपर्यंत. यानंतर काय करायचं, ह्या इक्वेशनला कोणत्या पण एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे एका साईडला एक व्हेरिएबल, बाकी सगळे तिकडं. व्हेरिएबल असेल, नंबर असेल, सगळं. आता बघा या साईडला मी फक्त x ठेवतो, बाकी इक्वल टू च्या पलीकडं 1 इक्वल टू च्या पलीकडं पहिलेच आहे. हा मायनस 3y इकडे गेल्यावर काय होणार बघा, प्लस 3y. झालं का, आलं एका इक्वेशनच्या फॉर्म मध्ये, एका व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये. ओके मित्रांनो, आता ह्या y ची व्हॅल्यू टाकायची जेणेकरून आपल्याला x भेटेल. ओके, आता y ची व्हॅल्यू पुट y इक्वल टू 0, देन x काय भेटेल आपल्याला. पहिले असं जर सिंपल इक्वेशन असेल तयार झालं आणि आपल्याला y किंवा x ची व्हॅल्यू इथे टाकायची. कधी कधी इथं y च्या फॉर्म मध्ये असू शकतं, कधी आता x च्या फॉर्म मध्ये आहे, तर इथं ज्या व्हॅल्यू टाकताय अशा सिंपल असेल तेव्हा बरं का. तर सिंपलली काय करायचं, 0, 1 आणि 2 अशा व्हॅल्यू घ्यायच्या जेणेकरून ग्राफ फॉर्म करताना आपल्याला प्रॉपरली जाईल. आपण सगळ्यात पहिले 0 टाकला बघा, x काय भेटतो आपल्याला, x इक्वल टू 1 प्लस 3y x इक्वल टू 1 प्लस 3 इंटू 0. y ची किंमत किती टाकली आपण, फर्स्ट 0, x इक्वल टू काय येणार 1 प्लस 3 इंटू 0 0 आणि 1 प्लस 0 किती येणार 1. हा x ची आपली फर्स्ट व्हॅल्यू झाली. 1 आणि 0 ही फर्स्ट ऑर्डर पेड आपली झालेली आहे. आता जर काही तुम्हाला इथं मल्टिप्लिकेशन मध्ये थोडा प्रॉब्लेम असेल, 3 इंटू 0 कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 येणार. ओके, तर ह्या प्रॉपर्टीज ऑफ 0 नावाचा आपला बेसिक मॅथमॅटिक्सच्या प्लेलिस्ट मध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये डिटेल घेतलेलं आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन 0 असल्यावर कसं करायचं ते तुम्ही एकदा बघून घ्या. जर इथं कन्फ्युजन होत असेल तर, नसेल होत तर पुढे चला. ओके, चला इथपर्यंत कळलं असेल तर आपल्या चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. सेकंड व्हॅल्यू बघा, सेकंड व्हॅल्यू ऑफ y, पुट y इक्वल टू 1, देन काय करायचे, y ची 1 अशी व्हॅल्यू टाकायची ह्या इथे जेणेकरून आपल्याला x भेटेल. तर x आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये केलेले आपण, 1 प्लस 3y असं या फॉर्म मध्ये आणलेलं आहे ते इक्वेशन. सो x इक्वल टू काय बघा, 1 प्लस 3y. ओके, y च्या जागी किती टाकायचं आपल्याला 1. x इक्वल टू 1 प्लस 3 इंटू 1 किती आला 3. x इक्वल टू किती आला, 3 प्लस 1 किती आला 4. ओके, 3 प्लस 1 किती आला 4. x ची सेकंड व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. ओके मित्रांनो, आलं लक्षात इथपर्यंत. चला गडबड नाही करायची, शांत सॉल्व करायचं. एकदम सोपं आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. पुट y इक्वल टू 2, देन x काय भेटेल बघा आपल्याला, x इक्वल टू 1 प्लस 3y. हे 1 प्लस 3y कुठून आलंय, हे तर आपण सॉल्व केलेलं आहे. त्याच्याच मध्ये आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकतोय. ओके, चला x इक्वल टू 1 प्लस 3 इंटू 2, y ची व्हॅल्यू 2 आहे. ओके, x इक्वल टू 1 प्लस 6, x इक्वल टू 7, x इक्वल टू किती आलाय 7.
आले का बघा. एक्सच्या 3 व्हॅल्यू भेटल्या, वायच्या 3 व्हॅल्यू भेटल्या. आता प्रॉपरली असा एक टेबल फॉर्म करू, कारण की हा टेबल काय आहे, रिप्रेझेंटेशन. मग इथेच एक्झामिनर आपल्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू चेक करतात. इथं बरोबर असलं दन मार्क्स भेटतात. असे बघा बॉक्स करायचं, हे पण लक्षात ठेवा. हे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मार्क वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात. बघा फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स किती आलेली आपली 1. एक्सच्या जागी एक्सच लिहायचा, वायच्या जागी वायच लिहायचा. वायची व्हॅल्यू किती आलेली 0 1 0. इथं ऑर्डर पेअर हुकू द्यायची नाही. सेकंड व्हॅल्यू आपली एक्स किती भेटलेली बघा, एक्स ची भेटलेली 4 आणि सेकंड व्हॅल्यू वाय ची किती टाकली आपण 1. ओके. आणि ऑर्डर पेअर किती आली बघा एक्स वाय. एक्सच्या जागी एक्स 4 आणि वायच्या जागी किती 1. हे छोट्या गोष्टी आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. एक्स इथं किती आलेलं आहे बघा 7, वाय किती आहे तेव्हा 2 आणि ऑर्डर पेअर किती आले 7 2. आता हा टेबल कोणत्या इक्वेशनचा आहे मला सांगा. x मायनस 3y इक्वल टू 1 ह्या इक्वेशनचा आहे. म्हणून या टेबलच्या वरती ते इक्वेशन लिहायचं x मायनस 3y इक्वल टू 1. म्हणजे त्या एक्झामिनरला कळलं पाहिजे की हा व्हॅल्यूज कोणत्या टेबलच्या आहे. हे सगळं आपण केलेलंच आहे, पण इथं प्रॉपरली लिहिलं तर काय होतं बघा, हे बरोबर आहे हे असं चेक करतात. मग तुमचं इकडं ध्यान जात नाही एवढं, ह्या व्हॅल्यू पटापटा चेक कर. त्यांना एवढा टाइम नसतो. फक्त आपलं रिप्रेझेंटेशन प्रॉपर असलं तर ते आपल्यासाठी चांगलं असतं, आपल्याला मार्क्स व्यवस्थित भेटतात. चला आता काय करू आपण, ह्या 3x मायनस 2y प्लस 4 इक्वल टू 0 या इक्वेशन साठी असाच टेबल फॉर्म करू. मी काय करतो आता हे पुसून घेतो. बघा आता काय आपल्याला 3x मायनस काय बघा 3x मायनस 2y प्लस 4 इक्वल टू 0 ह्या इक्वेशन साठी आपल्याला फॉर्म करायच्या आहेत ऑर्डर पेअर एक्स वाय च्या व्हॅल्यू. चला सगळ्यात पहिले आपण ह्या इक्वेशनला एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करू. मला सांगा इकडे काय ठेवू आपण 3x, बाकी सगळे तिकडे ओके पाठवा. 0 च्या पलीकडे म्हणजे इक्वल टू च्या पलीकडे पाठवा. हा 2y इकडे गेल्यावर काय होणार प्लस 2y मायनस 2y आहे ना, हा इकडे गेल्यावर प्लस 2y इक्वल टू च्या इकडे पाठवतोय आपण. हा प्लस 4 आहे, इकडे गेल्यावर काय होणार मायनस 4. आता बघा या साईडला काय आहे 3x आहे. आपल्याला काय फक्त व्हेरिएबल पाहिजे. मग ह्या 3 ला पण इकडे पाठवावं लागेल. त्याला म्हणा चल तू पण निकल, तुझा पण काही लाड नाही. मग हा 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यावर होणार डिवाइड मध्ये. ओके. तुम्ही आता इथं एक्स घेऊन अशी एक स्टेप वाढवू शकता, पण त्याची काही आवश्यकता नाही. ओके मित्रांनो, चला आता हा एक्सच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केला, सिंपल. आता याच्यामध्ये वायच्या व्हॅल्यू टाकायच्या. पण लक्षात ठेवा इथं वायच्या व्हॅल्यू टाकताना काय झालं पाहिजे, हा जो खालचा 3 आहे त्यांनी वायची व्हॅल्यू टाकल्यावर हे जेवढं वरचं सॉल्व होईल त्याला प्रॉपर भाग गेला पाहिजे, जेणेकरून ग्राफ पॉइंट मध्ये येणार नाही. त्यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली आहे. ती काय बघा, सगळ्यात पहिले y ची फर्स्ट व्हॅल्यू काढायची. आता y ची फर्स्ट व्हॅल्यू काय आहे ती बघू आपण. y ला जर मी 0 ठेवला y च्या जागी तर 2 मायनस 4 येणार का, म्हणजे प्रॉपर भाग जातोय का नाही. म्हणजे y ला मी जर इथं 2 ठेवला तर प्रॉपर भाग जातोय का, जातोय बघा. 2 into 2 4 4 मायनस 4 किती येणार 0. कोणत्याही संख्येला 0 नाही, म्हणजे खाली 3 आहे वरती 0 आहे. खालच्या संख्येला 0 ला डिवाइड केलं तर 0च येणार. चला बघा पुट फर्स्ट काय आहे, जेव्हा कधी असं इक्वेशन असेल एक्स आणि वाय इक्वेशन म्हणण्यापेक्षा व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये खाली काहीतरी आहे वरती काहीतरी आणि आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे आणि इकडं वाय आहे किंवा इकडं वाय आहे आणि इकडं एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, तरी सेम आहे ट्रिक्स. पहिले काय करायची फर्स्ट व्हॅल्यू काढून घ्यायची. पुट आता फर्स्ट व्हॅल्यू काय आपली पुट y इक्वल टू 2. बघा y इक्वल टू 2 देन लिहा. आता y इथं टाका x
इक्वल टू 2y मायनस 4 अपॉन 3 x इक्वल टू 2 इंटू किती येणार बघा 2 y आपण 2 घेतलेले मायनस 4 अपॉन 3 वरती किती येणार बघा 0. कसं आहे बघा 2 इंटू 2 किती आहे इथे घ्या 2 इंटू 2 किती येणार 4 हा मायनस 4 किती येणार 4 मायनस 4 0. म्हणजे एवढं मी काय केलं कॅल्क्युलेशन कमी केलं. ते स्टेप आपल्या वाचवता खाली 3 कोणत्याही संख्येने बघा कोणत्याही संख्येने 0 ला डिव्हाइड केलं तर उत्तर किती येणार 0 आला x0. आता फर्स्ट व्हॅल्यू भेटलेली आपल्याला y ची किती 2 आलं लक्षात. आता सेकंड व्हॅल्यू साठी जास्त लोड नाही घ्यायचा, फर्स्ट व्हॅल्यू साठीच फक्त थोडा लोड घ्यायचा. सेकंड व्हॅल्यू काय आहे बघा जी फर्स्ट व्हॅल्यू आली ती ऍड करायची खाली जेवढं आहे त्याच्यामध्ये. आता मला सांगा खाली किती आहे आपलं 3 आणि आपली फर्स्ट व्हॅल्यू किती लिहिलेली 2 म्हणजे किती झाला 5 म्हणजे सेकंड व्हॅल्यू किती येणार आपली 5. हा ट्रिक्स आहे. पुट y इक्वल टू 5 देन बघा 5 टाकल्यावर प्रॉपरली भाग जातो की नाही. आता x इक्वल टू बघा 2y मायनस 4 अपॉन 3. काय लक्षात आलं ना तुमच्या फर्स्ट व्हॅल्यू काढायची म्हणजे सेकंड व्हॅल्यू साठी काय करायचं जी फर्स्ट व्हॅल्यू आली ती खाली जेवढं आहे डिनॉमिनेटर मध्ये त्याच्यामध्ये ऍड करायचं. ओके इथं फर्स्ट व्हॅल्यू 2 आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये खाली 3 आहे. 3 आणि 2 5 आपली सेकंड व्हॅल्यू y ची झालेली आहे. ओके कधी कधी फर्स्ट व्हॅल्यू काय पण असेल आणि खाली काय पण असेल दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये तर तिथं पण हीच ट्रिक्स यूज होणार. तिथं त्या व्हॅल्यू घ्यायच्या. चला आता बघा 5 टाकल्यावर याला प्रॉपरली भाग जातो का नाही बघा. x इक्वल टू 2 इंटू 5 बाय किती मायनस 4 अपॉन 3. x इक्वल टू 5 दुने 10 मायनस 4 अपॉन 3. x इक्वल टू 10 तून 4 गेला 6 अपॉन 3. आलं का आला प्रॉपरली बघा. x इक्वल टू किती देणार 3 1 3 3 दुने 6 x ची व्हॅल्यू आली 2. x ची व्हॅल्यू आली 2 आणि व्हॅल्यू घेताना कोणते घ्यायच्या व्हॅल्यू तुम्ही ह्या x च्या नाही घ्यायच्या ऍड करताना इथल्या घ्यायच्या. जे पुट करतोय आपण त्या व्हॅल्यू ऍड करायच्या. ओके आता थर्ड व्हॅल्यू साठी बघा थर्ड व्हॅल्यू साठी काय जी सेकंड व्हॅल्यू आलेली ती ऍड करायची खालच्या मध्ये. तर सेकंड व्हॅल्यू किती आहे बघा 5. आता बघा पुट सेकंड व्हॅल्यू किती आहे 5 हा आणि खाली किती आहे आपला 3 किती आहे 3 5 आणि 3 8 म्हणजे 8 आपल्याला आलेले आहे थर्ड व्हॅल्यू. पुट y इक्वल टू 8 देन आणि असं नाही जमलं तुम्ही एक एक व्हॅल्यू टाकून पण बघू शकता. 1 ने जातो का नाही 2 ने जातो का नाही 3 ने सॅटिस्फाय होतं का नाही 4 ने होतं का नाही 5 ने होतं का नाही असं पण करू शकतात तुम्ही. पण त्याला थोडा टाइम जातो आणि इथं थोडा टाइम वाचतो म्हणून एवढं सगळं आपण थोडी ट्रिक्स घेतलेली बाकी काही विशेष नाही. चला आता x इक्वल टू बघा काय 2y मायनस 4 2y मायनस 4 अपॉन 3. इथं पण जातं का बघा आता 2 इंटू 8 मायनस 4 अपॉन 3 हे आहे बघा. 8 दुने किती आहे 16 मायनस 4 अपॉन 3. 16 तून 4 गेले की त्याला 12. ओके x इक्वल टू 12 12 अपॉन 3. 3 चौक 12 कट होतं ना 3 3 3 6 3 3 9 3 चौक 12. x इक्वल टू किती आलेला आहे 4. x इक्वल टू आला आपला 4. 3 व्हॅल्यू x च्या भेटल्या 3 व्हॅल्यू y च्या भेटल्या. शेवटची स्टेप काय आपला टेबल चला x y हा x इथं y आणि ऑर्डर पेअर x y. आता मला सांगा फर्स्ट व्हॅल्यू x किती आपली 0 y किती आहे तेव्हा 2 ऑर्डर पेअर किती आले 0 2. ओके आलं लक्षात. नंतर x ची व्हॅल्यू किती आहे 2 y ची किती आहे 5 ऑर्डर पेअर किती आले 2 5. x ची व्हॅल्यू किती नंतर बघा 4
y ची आहे 8, ऑर्डर पेअर ती आली 4 आणि 8, 4 8 आलं. आता हे टेबल कशासाठी बघा, कोणत्या इक्वेशन साठी? 3x minus 2y plus 4 equal to 0. ओके, 3y minus 2y, 3x minus 2y plus 4 equal to 0 ह्यासाठी. आता ह्या दोन्ही टेबलच्या व्हॅल्यू ग्राफवर प्लॉट करायच्या आणि जो असा सपोज हा असा ग्राफ आहे, इथून एक इक्वेशन जाईल, इकडून एक लाईन जाईल आणि जो इंटरसेक्शन पॉइंट राहील तोच आपला सोल्युशन असेल. आणि मग ग्राफवर लिहायचं सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर एक्स वाय इक्वल टू जो इथला पॉइंट असेल तो. ओके, कळलं मित्रांनो कसं आहे काय आहे तो. आता हे सगळं व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि काही डाऊट असेल तर आपल्या कमेंट मध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.